नमस्कार, मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे झटपट असा नाश्त्याची रेसिपी। तुम्ही हे नाश्त्याला किंवा जेवणामध्ये पण बनवू शकता। खूप अशी चविष्ट लागणारी डिश आहे आणि जेव्हा आपल्याला घाई गडबड असते त्या टाईमला अगदी 10 मिनिटात बनवून तयार होईल अशी ही डिश आहे। चला तर मग आपण आता बनवणार आहोत। तर मी त्यासाठी घेतलेले आहेत तांदूळ, डाळ, उडदाची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ, हे 3 मिश्रण मिक्स करून रात्रभर भिजत घातलं होतं। त्यानंतर सकाळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला। तर सर्वप्रथम मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी मी मुरमुरा ॲड करणार आहे। तर तुम्ही मुरमुऱ्याच्या ऐवजी पोहे पण टाकू शकता, त्यामुळे काय होईल थोडंसं असं कडकपणा येईल आणि छान अशी मस्त ठिसूळ पण होतील। तर मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे। त्यानंतर आता आपण हे 1.5 ते 2 तासासाठी बाजूला झाकून ठेवणार आहोत। 2 तासाच्या नंतर मस्त असं बॅटर बनवून फुलून तयार झालेलं आहे। त्यानंतर बनवताना आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मीठ टाकून मस्त असं फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला लागत असेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता। ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कोणते पालेभाज्या वगैरे जर टाकायचे असतील तर ते पण आपण टाकू शकता, जसं की कांदा, टोमॅटो किंवा कांद्याची पात वगैरे असं पण टाकू शकतो। त्यानंतर आता आपण डोसा बनवायचा पॅन असतो त्या पॅनवरती तेल लावून घेणार आहोत आणि हे जे बॅटर आहे ते पसरून घेणार आहोत। तर आपल्याला काय फार असं पातळसर पसरून घ्यायचं नाही आहे, थोडंसं असं हलकंसं जाडच ठेवायचं आहे, उत्तप्पा टाईप। तुम्हाला जर हवा असेल, आवडत असेल तर ह्याच्यावरून कोथिंबीर किंवा चाट मसाला वगैरे पण टाकू शकता। मस्त असे बबल्स आलेले आहेत आणि हे मुरमुरे टाकल्यामुळं किंवा पोहे टाकल्यामुळं मस्त असे बबल्स येतात ह्याच्यावर। अगोदर जे आहे ते थोडंसं सेट झालं नव्हतं, त्यामुळे एका बाजूने थोडंसं डॅमेज झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असं क्रिस्पी पण बनलेलं आहे। तर त्याचप्रमाणे मी दुसरा पण बनवून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि हो, तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता किती छान असे बबल्स आलेले आहेत आणि मस्त झालेलं आहे। वाव, खूप मस्त असा कलर आलेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान झालेलं आहे। तर आपल्या नाश्त्याची रेसिपी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे। मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे, खाण्यासाठी तयार पण झालेले आहे। मस्त अशा स्वस्त आणि मस्त रेसिपी बनवत जा, खात जा, शेअर करत जा आणि हो, माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करत जा। चव जमन चालतं, खूप अतिशय अशी चविष्ट झालेली आहे। भेटूयात पुढील भागात। धन्यवाद।